चे अंकित मूल्य त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा 1600 रुपयांनी अधिक आहे. जेव्हा ए वर 500 रुपयांची सवलत दिली जाते तेव्हा 25% नफा मिळतो. 30% नफा मिळवण्यासाठी ए किती किमतीला विकले पाहिजे? आपल्यासमोर त्याचे 4 पर्याय देखील दिले आहेत. आपण शोधूयात त्याचं उत्तर किती होतं. पहा, लक्षात घ्या, नफा, शेकडा नफा असा विचार करताना व्यवहार आपल्याला थोडाफार तरी लक्षात आला पाहिजे. जेव्हा ही वस्तू ए विकली जाते आहे, कारण इथे एचे अंकित मूल्य म्हटलंय. बऱ्याच वेळा मुलांना अंकित मूल्य लक्षात येत नाही. अंकित म्हणजे छापील किंमत. ठीक आहे, एची छापील किंमत म्हणजे एची छापील किंमत काय आहे? छापील किंमत मी शॉर्टकटमध्ये लिहिली आहे. त्यालाच आपण MRP कधी कधी छापलेलं असतं ना, MRP म्हणून ते म्हटलंय. छापील किंमत जी आहे त्याच्यापेक्षा 1600 रुपयांनी अधिक केली आहे. कशापेक्षा? लागलेल्या खर्चापेक्षा. असं समजा खराच लागलेला खर्च X होता आणि नफा किंवा तोटा लागलेल्या खऱ्या खर्चांवर विचार केला जातो. ठीक आहे, तर खरीच किंमत जी लागली होती, लागलेला खरा खर्च, मी शब्द लिहितो मुद्दाम, खरा खर्च किती लागला होता? X रुपये. आणि त्यावर त्याने काय केलंय? 1600 रुपयांनी अधिक ती किंमत केली आहे. मग याच्यामध्ये 1600 रुपये वाढवले आणि मग काय म्हणतायत? आणि एवर 500 रुपयांची सवलत दिली, म्हणजे 1600 रुपये वाढवले आणि मग वाढलेल्या किमतीवर 500 रुपये कमी केले. तर काय म्हणतायत? तर 25% नफा. 25% नफा म्हणजे काय? 100ला 25 रुपये जास्त फायदा. जर आम्ही म्हणतो 100ला 25 रुपये प्लस मिळतात तेव्हा ते 125% म्हणजे 125 रुपये झाले असतात. म्हणजे मला इथे लिहिता येतं 125. ठीक आहे, X हा खरा खर्च, वाढवलेली किंमत 1600 रुपये होती MRP साठीची, कारण या दोघांना मिळून आम्ही MRP म्हणत होतो. मग 500 रुपये कमी केले सवलत द्यायची म्हणून, तेव्हा आम्ही 125 या टक्केवारीत पोहोचलो आहे. ठीक आहे, मग ही झाली होती Xच्या भूमिकेतली रचना. मग इथे आपण काय करूयात? गणित अवघड करण्यापेक्षा सोपं करावं. बघा, इथे आपण छेद आणि अंश कटून घेऊयात. 25 5 सव्वाशे, 25 चोक 100 म्हणजे काय झालं आहे? X अधिक 1600 आणि 500ची वजाबाकी, X अधिक 1100 बरोबर 5/4. आता मग हा छेद जो उजवीकडे छेदात दिसतोय ना 4, तो डावीकडे गेल्यानंतर गुणाकारात असेल. त्यामुळे काय कराल? X अधिक 1100 याला आम्ही 4 ने गुणणार आहेत. सोबत फक्त हे 5x, इथे x राहिला होता तो लिहून घेऊ. मग काय होणार आहे गुणाकार? 4x अधिक 11 चोक 4400, 4400 बरोबर 5x. मित्रांनो लक्षात घ्या, 4 ने कंसामधल्या x लाही गुणायचं असतं आणि 1100ला देखील गुणायचं असतं. ठीक आहे, तर मग 4x अधिक 4400 बरोबर 5x, म्हणून 4400 बरोबर 5x. इकडचा 4x उजवीकडे गेला तर वजा 4x, म्हणून 4400 बरोबर x काय आहे? खरा खर्च. मग आता बघा, खरा खर्च जेव्हा आपल्याला 4400 मिळाला तेव्हा बरोबर 25% नफा. बघा बरं, 25% नफा काय असला असता? या 4400चे 25% म्हणजे 1100 रुपये जे आम्ही ॲड केले आहेत, बरोबर, ते झाले होते 1100 रुपये, ज्याला आम्ही 25% नफा म्हटला होता. पण आता नफा किती पाहिजे आपल्याला? 30%. मग काय करूयात? 4400चे 30% काढायचे आहेत. मग काढणार कसं? परत जुनी पद्धतीच आपली, 100ला 30, तर 4400ला किती? तिरकस गुणाकार 100 भागिलेमध्ये, 4400 गुणिले 30 भागिले 100. 2 शून्य 2 शून्य असे कटले. आता गणित किती राहिलं आहे? 44 गुणिले 30. मग काय करणार? 4 त्रिकम 12चे 2, हाचा 1, 4 त्रिकम 12 आणि 1 झाले 13, आणि शून्य द्यायचा राहिला तो देऊन टाकू. 1320. 1320 काय आहे? ही रक्कम आहे 30% नफ्याची. बरोबर आहे, 30% नफा आला. पण 30% नफा घ्यायचा म्हणजे आम्हाला MRP सांगायची आहे ना, का किती किमतीला विकलं पाहिजे हे सांगायचं आहे. मग काय करणार? खरा खर्च X जो आहे त्यात हे 1320 मिसळायचे. खरा खर्च किती आहे? 4400 रुपये. मिसळायचे किती? 1320 रुपये. तुम्हाला आवश्यक असेल तर एकाखाली एक मांडणी करत देखील बेरीज करा. मग किती होतं बघा बरं. जर तुम्ही एकाखाली एक मांडणी कराल तर ते तुम्हाला अधिक सोपं आणि लक्षात यायला सुलभ असणार आहे.
0 इथे 2 4 आणि 3 7 4 आणि 1 5 5,720 रुपये. म्हणजे काय लक्षात आलं, 30% नफा घ्यायचा असेल तर ए 5,720 रुपयाला विकलं पाहिजे. म्हणजेच आपल्याकडे पर्याय पहा, पर्याय क्रमांक 4 डी, 5,720 रुपयाला आमची ती वस्तू विकली पाहिजे हे आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे.